आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे चिंता सोडून द्या आणि परमेश्वराला मार्गदर्शक बनू द्या. आजचा विषय लिहून घ्या. आजचा आपला विषय हा आहे चिंता सोडून द्या आणि परमेश्वराला आपला मार्गदर्शक बनू द्या. आणि आपल्या जीवनामध्ये आपण अनेक गोष्टींची चिंता करतो. अनेक चिंता आपल्याला आहेत आणि त्या चिंता आपण करतो, परंतु ज्यावेळेला आपण त्या चिंता करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने एकीकडे आपण आपलं जे आयुष्य आहे ते कमी करून घेत असतो चिंता करून. कारण ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये अतिशय स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की चिंता करून कोणीही आपल्या आयुष्याची जी दोरी आहे किंवा आपल्या आयुष्याची जी मर्यादा आहे ती कोणी लांबू शकत नाही. आणि चिंता केल्यामुळं ती कमी होते. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक चिंता आहेत, आपण अनेक चिंता करतो, परंतु त्या चिंता आपण करू नये, त्या आपण सोडून दिल्या पाहिजे. आणि त्या चिंतेऐवजी आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला जे आहे आपला मार्गदर्शक बनू दिलं पाहिजे. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि कशा प्रकारे आपण आपल्या चिंता सोडून दिल्या पाहिजे आणि परमेश्वराला आपण आपलं मार्गदर्शक जे आहे ते बनू दिलं पाहिजे, यावरती आज आपण काय करणार आहोत, मनन करणार आहोत. यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहून घेणार आहे. पहिला मुद्दा लिहा, चिंता न करता प्रार्थना करा. पहिला मुद्दा लिहा, चिंता न करता प्रार्थना करा. ठीक आहे. आता आपण हा विषय समजून घेण्यासाठी फिलिप्पियराचे पत्र 4 अध्याय आणि त्याचं वचन 6 जे आहे ते आपण काढणार आहोत. आणि पहिला जो मुद्दा आहे चिंता न करता प्रार्थना करा, या संदर्भात हे वचन काय सांगतं ते आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. फिलिप्पियराचे पत्र 4 अध्याय आणि वचन 6. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करा. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल हा फिलिप्पे येथील विश्वासणाऱ्यांना सद्बोध करताना दिसून येतो. आणि ज्यावेळेला तो तेथील विश्वासणाऱ्यांना हा सद्बोध करत होता त्यावेळेला त्याने चिंतेविषयीची गोष्ट आवर्जून आत्म्याच्या प्रेरणेने मेन्शन केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ह्या ठिकाणी तो म्हणत आहे कशाविषयी चिंता करू नका. लक्ष द्या, हा जो शब्द आहे ना, हा शब्द व्यवस्थित समजून घ्या. आपल्याकडं अनेक प्रकारच्या चिंता आहे आणि त्या चिंता आपण करू नये अशा प्रकारचा जो काही बोध आहे तो या वचनातून करण्यात आलेला आहे. आणि मग चिंता करायची नाही तर मग करायचं काय, हा प्रश्न आपल्याला जर पडत असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील ह्याच वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि वचन सांगत आहे तर ज्या गोष्टींविषयी आपण चिंता करतो. आता तुम्हाला जर विचारपूस केली की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची चिंता आहे, तर एका व्यक्तीकडं 10 पेक्षा जास्त चिंता असतील, जर सरासरी अंदाजे जर सांगायचं ठरलं तर. मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या 10 गोष्टींविषयी चिंता करत बसण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे. या ठिकाणी लिहिलेलं आहे तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली जी मागणी आहे ती आपण देवाला कळवली पाहिजे. कारण आपण चिंता करतो परंतु आपल्या मनासारखं अनेक वेळा होत नाही. आणि अशा वेळेला आपण
परमेश्वर देवाकडे जाणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपण परमेश्वर देवाकडे जाऊ तर निश्चित अर्थाने परमेश्वर देव हा आपल्या जे काही चिंता आहे दूर केल्याशिवाय राहणार नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये आपण ज्यावेळेला दुसरे इतिहास आणि त्याचं वचन अध्याय 20 आणि 1 ते 30 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर दुसरे इतिहासाच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायाच्या 1 ते 30 वचनामध्ये आपल्याला एक राजा दिसून येतो ज्याचं नाव यहोशापात आहे. आणि यहोशापात हा जो राजा आहे ना, ह्या राजासमोर फार मोठी चिंता होती. हा जो राजा आहे ना, या राजासमोर फार मोठी चिंता होती. कारण मोठ्या शत्रूंच्या सैन्यांपुढे त्याला जे आहे ना उभं राहावं लागणार होतं युद्धासाठी. आणि ह्या सर्व प्रकारच्या चिंतेला घेऊन तो त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात समस्येमध्ये अडकलेला आपल्याला पाहायला भेटतो. जर हा संपूर्ण शास्त्र भाग जर आपण वाचला तर ह्या शास्त्र भागातून आपल्याला दिसून येतं की यहोशापात हा जो राजा आहे ना, ह्याने आपली जी काही चिंता आहे, आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रार्थनेच्या द्वारे देवाला त्यांनी सांगितला. आणि बघा, कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. दुसरे इतिहास अध्याय 20 आपण काढू आणि त्याचं वचन 3 कोणीतरी वाचा. वचन 3. यहोशापातासह धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहूदाने उपवास करावा असे त्याने फरमावले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो वचन 4 पण वाचा ब्रदर सुभाष. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकत्र आले. यहुदाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यासाठी. व्हेरी गुड. आता बघा, यहोशापात हा जो राजा आहे ना, ह्या राजाला मोवाबी आणि अम्मोनी ह्या लोकांचा जो आहे ना सामना युद्धामध्ये करावा लागणार होता. आणि त्याला फार मोठा धाक जो आहे तो पडलेला होता आणि खूप चिंता तो त्या युद्धा संदर्भात करत असताना त्याने ती चिंता परमेश्वर देवावर टाकलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि कशा प्रकारे त्याने परमेश्वर देवावरती आपली चिंता टाकली तर वचन सांगत आहे की तो परमेश्वराला शरण गेला आणि त्याने त्या ठिकाणी उपवास केला. आणि पहा, परमेश्वराला शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी काही प्रार्थना त्याने केली. कोणीतरी वचन 6 वाचा. वचन 6. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना. राष्ट्राच्या सर्व राज्यावर तू शास्ता आहेस ना. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तू समोर टिकाव ठरवत नाही. व्हेरी गुड. आता बघा, या ठिकाणी आपण पाहतो की यहोशापात राजा हा परमेश्वर देवाकडे प्रार्थना करत आहे. प्रार्थना करणं काय आहे माहिती का? प्रार्थना करणं म्हणजे ज्या गोष्टींची तुम्हाला चिंता भेडसावत आहे त्या गोष्टी परमेश्वराला शरण जाऊन सांगणं. आणि युद्धाच्या चिंता किंवा युद्धा संदर्भाचा धाक हा यहोशापात राजाला पडलेला असताना तो परमेश्वर देवाला शरण गेला आणि त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली असताना आपण पाहतो त्याची जी प्रार्थना आहे ना ती परमेश्वर देवाने ऐकली. आणि परमेश्वर देवाने वचन 17 आपण वाचू. वचन 17. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेम, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करेल ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी म्हणत आहे की घाबरू नका, कचरू नका. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या चिंता भेडसावतात की आता माझं कसं होईल, माझ्या लेकरांचं कसं होईल,
माझ्या कामाचं कसं होईल, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता ज्या वेळेला तुम्हाला भेडसावत असतात आणि त्या चिंतेमुळे तुम्ही ज्यावेळेस दबून जात असतात, त्यावेळेला तुम्ही परमेश्वर देवाला शरण जाणं फार चांगलं आहे. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वर देवाला शरण जातात आणि तुम्ही तुमच्या सर्व चिंता ज्या आहेत ना त्याच्यावरती टाकतात, त्यावेळेला तो तुमच्या चिंतेतून जे आहे तुम्हाला बाहेर काढत असतो. आणि ह्या ठिकाणी यहोशापात जो राजा आहे ना, यहोशापात राजाने त्याला भेडसावत असलेली युद्धाची जी काही चिंता आहे ती परमेश्वर देवाला शरण जाऊन त्याने परमेश्वर देवाची टाकली. आणि त्याचे परिणाम जर काय झालेले असेल तर आपण पाहतो की परमेश्वर देवाने त्याला त्या युद्धामध्ये विजय दिला. परमेश्वर देवाने त्याची जी युद्धा संदर्भाची असलेली जी काही चिंता आहे ती त्याने दूर केली. परमेश्वर देवाने त्याला त्याच्या ह्या सर्व प्रकारच्या प्रसंगातून जे आहे ते बाहेर काढले. देवाचं वचन सांगते की परमेश्वर देव काल, आज आणि युगानुग एक सारखा आहे, तो बदलत नाही. जर तो जुन्या करारामध्ये यहोशापात राजाची प्रार्थना ऐकून त्याला जर त्या युद्धाच्या प्रसंगातून बाहेर काढू शकतो, त्याला त्याच्या त्या चिंतेतून जर बाहेर काढू शकतो, तर तो परमेश्वर आज पण ह्या गोष्टी करू शकतो. आणि तो परमेश्वर ह्या गोष्टी करण्याकरता सदा सर्व काळ जे आहे ना तयार आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्याला चिंता भेडसावते त्या वेळेला आपण देवाकडे जाणं फार चांगलं आहे. आणि देवाला आपण हे म्हटलं पाहिजे की देवा, माझ्या जीवनामध्ये मी अमुक अमुक गोष्टींना घेऊन फार चिंता करत आहे आणि तू मला माझ्या चिंतेतून जे आहे ते बाहेर काढावं. किंवा देवा, माझी जी इच्छा आहे ती तू पूर्ण करावी. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही देवाकडे करणं फार गरजेचं आहे. तुमच्या चिंता ह्या मला माहिती नाहीये, तुमच्या चिंता मे बी तुमच्या घरातील इतर लोकांना माहिती नसतील, पण तुमच्या चिंता ह्या तुमच्या निर्माणकर्त्याला माहिती आहे आणि तुमच्या चिंता ह्या तुम्हाला स्वतःला माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याला जे आहे ते शरण जाणं चांगलं आहे आणि त्याला तुम्ही तुमच्या चिंता ज्या आहे ना त्या सांगणं चांगलं आहे. काय माहिती का? कारण ज्या वेळेला आपण चिंता करण्याऐवजी प्रार्थना करतो त्यावेळेला परमेश्वर निश्चित अर्थाने यहोशापात राजाच्या जीवनामध्ये चमत्कार जसे केले तसे तुमच्या जीवनात केल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा क्रमांक 2, परमेश्वर, मुद्दा क्रमांक 2 लिहून घ्या. परमेश्वर तुमची काळजी घेतो. अनेक वेळा त्या चिंतेमध्ये आपण दबून जातो. अनेक वेळा ती चिंता आपल्या जीवनामध्ये खूप मोठी निराशा जी आहे ती घेऊन येत असते. अनेक वेळा ती चिंता आपल्या जीवनामध्ये तुटलेलं हृदय जे आहे ते आणत असते. आणि लक्षात द्या, अशा अवस्थेमध्ये परमेश्वर म्हणत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझी काळजी. दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा, परमेश्वर तुमची काळजी घेतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण पहिले पेत्र 5वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचतो तर त्या ठिकाणी परमेश्वर देव कशा प्रकारे आपली काळजी घेतो या संदर्भात काय लिहिण्यात आले कोणतरी वाचा. पहिले पेत्र 5वा अध्याय आणि वचन 7 काय म्हणते पहा. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. व्हेरी गुड. त्याच्यावर म्हणजे परमेश्वरावरती. आणि वचन सांगत आहे की परमेश्वरावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. कोणती चिंता आहे आठवा. जर हा संदेश तुम्ही आज ऐकत आहात तर तुम्ही तुमच्या चिंता लिहून घ्या एका कागदावरती. लिहून घ्या एका कोऱ्या कागदावरती तुमच्या चिंता लिहून घ्या. ज्या ज्या चिंता तुम्हाला या वेळेला भेडसावत आहे लिहून काढा एका कागदावर. आणि ह्या सर्व ज्या चिंता आहेत ना, ह्या चिंता तुम्ही परमेश्वर देवावरती टाका. बोला की देवा, मी माझ्या जीवनातल्या सर्व चिंता ह्या पेपरवरती लिहिलेल्या आहे आणि ह्या चिंतेना घेऊन माझ्या जीवनामध्ये मी रोज जे आहे
दगदग करताय, रोज स्ट्रगल करताय, रोज ह्या चिंतेमुळं माझ्या जीवनात निराशा आहे, रोज ह्या चिंतेमुळं माझ्या जीवनामध्ये मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमला फेस करत आहे, आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला या चिंतेमधून बाहेर काढा. हो, तुमच्या चिंता लिहून काढा कागदावरती, त्याच्यावर हात ठेवा आणि बोला की देवा, मला माझ्या चिंतेमधून बाहेर काढ. कारण त्याचं वचन जे आहे ना चर्च, लक्ष द्या, त्याचं वचन हे कधीही कार्य केल्याशिवाय माघारी त्याच्याकडे येत नाही. त्याचं जे वचन आहे ना, त्याचं वचन हे दुधारी तलवारी सारखं कार्य करणारं वचन आहे. वचन सांगत आहे स्पष्टपणे, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावरती टाका. ज्या वेळेला मी वंदनाताईंच्या घरी होतो, प्रार्थनेला ज्यावेळेस मी गेलो त्यांच्या घरी आणि प्रार्थना वगैरे झाली, वचन त्या ठिकाणी सांगितलं आलं, प्रभूची प्रार्थना झाली, त्यानंतर शेवटचा आशीर्वाद दिला आणि ते म्हटले की दादा मला साक्ष द्यायची आहे. आणि मला वाटलं की जस्ट काहीतरी साक्ष असेल त्यांच्या जीवनामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की मी इतक्या दिवसांपासून घराच्या लोन संदर्भात चिंता करत होते. माझी फाईल अनेक वेळा माझी जी फाईल आहे ती जी आहे ना रिजेक्ट करण्यात आली. आणि ते म्हटले की शेवटी देवानी प्रार्थना ऐकली आणि माझं जे लोन आहे ते सँक्शन झालं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ती साक्ष ज्यावेळेस मी ऐकली त्यावेळेला परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव केवळ मीच नाही, तिथे बसलेल्या अनेक लोकांनी घेतला. अनेक लोकांनी तो अनुभव घेतला. आपल्या जीवनामध्ये आपण आपली चिंता परमेश्वरावरती टाकल्या पाहिजे. आणि पहा, ज्या वेळेला आपण निर्गम याचा 16वा अध्याय आपण ज्यावेळेस वाचतो ना, त्या निर्गमच्या 16व्या अध्यायामध्ये इस्रायल लोक जे आहे ना जंगलामध्ये होते. देवाने मोशेच्या द्वारे संपूर्ण इस्रायल लोकांना इजिप्त मधून बाहेर काढलेलं होतं. आणि इतक्या मोठ्या लोक समुदायाला सांभाळणं मोशे करता खूप कठीण होत. परंतु ज्याने मोशेला सांगितलं होतं की जा आणि माझ्या लोकांना मिस्रामधून घेऊन ये, त्याच्याकरता ते अशक्य नव्हतं. देवाने 40 वर्ष वाळवंटामध्ये इस्रायल लोकांना जे आहे ना अन्न पुरवलं. 40 वर्ष परमेश्वर देवाने जे आहे ना इस्रायल लोकांची काळजी घेतली. लक्ष द्या. आणि इस्रायल लोकांनी देखील सर्व जे काही चिंता आहे ना त्यांनी त्या जिवंत देवावरती टाकलेल्या होत्या. ज्या वेळेला लाल समुद्र त्यांच्या समोर होता, पाठीमागून ज्या वेळेला शत्रू होते, त्यावेळेला त्यांनी परमेश्वर देवाकडे आरोळी केली आणि परमेश्वर देवाने त्यांना त्यांच्या शत्रूच्या तावडीतून जे आहे लाल समुद्र दुभावून सोडवलं. ज्या वेळेला त्यांना खाण्यासाठी मिळालं नाही, त्यांनी परमेश्वर देवावरती आपली चिंता टाकली आणि परमेश्वर देवाने, लक्ष द्या, स्वर्गीय मान्ना जो आहे त्यांना खाऊ घातलं. ज्यावेळेस त्यांना त्या रानामध्ये वाळवंटामध्ये प्यायला पाणी मिळालं नाही, त्यावेळेस त्यांनी परमेश्वरावरती आपली चिंता टाकली आणि परमेश्वर देवाने खडकातून पाणी काढलं. लक्ष द्या. रात्रीच्या वेळेला व्यवस्थित चालता यावं म्हणून परमेश्वर देवाने अग्निस्तंभाच्या द्वारे जे आहे त्यांचं मार्गदर्शन केलं. काही सुंदर देव आहे आपला. लक्ष द्या. देव फार 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 सामर्थ्यशाली आहे. आपण जे आहे ना, आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचे आहे की परमेश्वर आपली काळजी घेतो, मग आपण का चिंता केली पाहिजे. परमेश्वर जर आपली काळजी घेतो तर आपण का निराश, हताश जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. इस्रायल लोक कधी निराश जीवन जगले नाही, कधी हताश जे आहे ते इस्रायल लोक झाले नाही. कारण त्यांना माहिती होतं
ज्याने आम्हाला मिश्रातून बाहेर काढलं तो आम्हाला वचन दत्त भूमीमध्ये घेऊन जाईल. तो आमची काळजी घेईल. तो आम्हाला एकटं सोडणार नाही. तो आमचे सर्व लाड पुरवेल. त्यांना माहिती होत. लक्ष द्या, जर परमेश्वर देव जर इस्रायल लोकांची काळजी घेऊ शकतो 40 वर्ष त्या रानामध्ये, तर तो तुमची आणि माझी काळजी घेऊ शकत नाही का? तो घेईल. त्याला ते आवडतं तुमची आणि माझी काळजी घ्यायला. त्याला आवडतं आणि ते जे बोलतो, परमेश्वर जे बोलतो ते तो करतो. तो बदलत नाही माणसासारखा. आणि म्हणून तो देव आहे. तो सनातन देव तो आहे. लक्ष द्या. आणि म्हणून आपण जे आहे ना, आपली काळजी परमेश्वर घेतो याचा विसर आपल्याला पडायला नको आहे. तिसरा मुद्दा, आपल्या मार्गात परमेश्वरावर विश्वास ठेवणे. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. आपल्या मार्गात परमेश्वरावर विश्वास जो आहे तो आपण ठेवला पाहिजे. अनेक वेळा आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की आपण आपल्या मार्गामध्ये सर्वात जास्त विश्वास जो आहे तो स्वतःच्या बुद्धीवरती ठेवू नये. स्वतःच्या ज्ञानावरती, स्वतःकडे जे काही आहे त्याच्यावरती आपण जे आहे ना अवलंबून राहू नये. आपण आपल्या प्रत्येक मार्गामध्ये परमेश्वर देवावरती जे आहे ना अवलंबून राहायला पाहिजे. त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि बघा, नीतिसूत्राचे पुस्तक 3 अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे पहा. आपल्या मार्गात त्याच्यावर विश्वास ठेवण्या संदर्भात वचन 6 काय म्हणत आहे. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. व्हेरी गुड. तू आपल्या सर्व 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 वचन स्पष्टपणे सांगत आहे, तू आपल्या सर्व मार्गामध्ये परमेश्वराचा आदर कर. का आदर करायचा आहे? कारण आपला मार्ग हा आपल्याला मृत्यू पथाकडे नेतो. वचन सांगतो, जो रस्ता माणसाला सरळ दिसतो त्याच्या शेवटी मरण आहे. आपले रस्ते मरणाकडे जातात. कारण आपल्या रस्त्यामध्ये आपला मार्गदर्शक परमेश्वर नसतो. जर आपल्या मार्गामध्ये आपला मार्गदर्शक जर परमेश्वर जर आहे आणि त्या मार्गामध्ये आपण जर त्याचा आदर केला तर लक्ष द्या, आपल्या रस्त्यामधले मरण काढून टाकण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. हो, तो परमेश्वर देव म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही तू जात असला तरी अरिष्टांना घेऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर राहील. परमेश्वर म्हणतो, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची बाधा तुला होणार नाही. मी तुझ्या उजव्या हाताने तुला सावली सारखा राहील. आपलं रक्षण करण्यासाठी, आपली काळजी घेण्यासाठी. हो, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपल्या मार्गामध्ये देवाचा आदर करायचा आहे. आणि जर आपण देवाचा आदर केला आणि जर आपण देवाचा सन्मान केला तर तो देव आपले जे मार्ग आहे ना ते मार्ग सिद्धीस नेईल. लक्ष द्या, आपले जे मार्ग आहे ना त्या मार्गावरती तो आपला मार्गदर्शक होईल. आणि ही गोष्ट जी आहे ना नेहम्याला अतिशय चांगल्या प्रकारे कळाली होती. जर मी माझ्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर जर केला तर परमेश्वर माझे मार्ग म्हणजे माझे हातचे काम जे आहे ते तो सिद्धीस नेईल. आज अनेक लोक काम करत आहे पण ते काम त्यांची सिद्धी जात नाहीये. का? कारण त्यांनी त्यांच्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर केलेला नाहीये. त्यांनी त्यांच्या मार्गामध्ये परमेश्वराकडे बघितलेलं नाहीये. त्यांनी त्यांच्या मार्गामध्ये स्वतःकडं आणि स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहून त्यांनी वाटचाल केलेली आहे. म्हणून त्यांनी हातात घेतलेलं काम जे आहे ना ते आज अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. नेहम्याला ही गोष्ट माहिती होती आणि म्हणून नेहम्या म्हटला आणि परमेश्वर देवाचा आदर केला. लक्ष द्या, आपण ज्यावेळेस नेहम्याचं पुस्तक 1 आणि 2 अध्याय वाचतो ना त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यरूशलेमची भिंत ज्यावेळेस बांधायची होती ना त्याने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली. आता म्हटलं की देवा, मला यरूशलेमचे कोट बांधण्याकरता सहाय्य कर. यरूशलेमची भिंत बांधण्यासाठी मला मदत कर. लक्ष द्या, आणि देवाचं सांगतो की नंतर तो राजाकडे गेला आणि राजाकडे त्याने मदत मागितली. राजाचं मन देवाने काय केलं माहिती का? बदललं.
राजाचं मन देवाने बदललं आणि त्या राजाने नेहम्याला मदत केली यरूशलेमाच्या भिंती बांधण्यासाठी. लक्ष द्या, तुमचे काम यशस्वी व्हावे यासाठी तुम्हाला अनेकांची मदत लागणार आहे आणि त्यांची मदत तुम्हाला मिळावी म्हणून परमेश्वर देवाकडे प्रार्थना करा, देवा माझ्या हातचं काम सिद्धीत जाऊ दे, माझ्या हातचं काम जे आहे ते सिद्धीत जाऊ दे. लक्ष द्या, परमेश्वर देव जो आहे ना तुमच्यासाठी लोक उभे करेल जे तुमचं काम करण्यासाठी तुमच्या जवळ असतील. परमेश्वर देवच आहे जो राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखं पाहिजे जवळ होत. परमेश्वर देवच आहे ज्याचा आदर जर तुम्ही केला तर तो निश्चित अर्थाने तुमच्या प्रत्येक कामांना यशस्वी करेल. आणि म्हणून परमेश्वर देवाचा आदर करायला शिका. त्याला बोला, परमेश्वर देवाला बोला की देवा माझ्या जीवनामध्ये मला तुझा आदर करायला शिकव, माझ्या जीवनामध्ये माझं मार्गदर्शक हो. देवाला बोला. देव निश्चित अर्थाने आपल्या मार्गामध्ये आपला जो आहे ना तो मार्गदर्शक झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं काम सक्सेसफुल नाही. नेहम्याचं काम देवाने यशस्वी केलं होतं. का माहिती का? कारण त्याने काम करण्या अगोदर परमेश्वर देवाला वाटतं की देवा मी माझ्या मार्गामध्ये तुझा आदर करतो. लक्ष द्या, कोणती गोष्ट करण्या अगोदर परमेश्वर देवाचा आदर करायचा का निश्चित अर्थाने तो देव तुमचे सर्व काम सिद्धीस नेल्याशिवाय राहणार नाही. चौथा मुद्दा, आजवर देवाने साथ दिली पुढेही देईल. चौथा मुद्दा, आतापर्यंत देवाने तुम्हाला सांभाळलं ना, पुढे पण सांभाळ. आतापर्यंत देवाने तुमची काळजी घेतली ना, इथून पुढे पण येईल. आतापर्यंत देवाने तुम्हाला साथ दिली ना, इथून पुढे पण तो साथ देईल. इथून पुढे पण तो साथ देईल. कारण ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, लक्ष द्या, पहिले शमूएल 7वा अध्याय आणि त्याचं 12वं जे वचन आहे ना, त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. पहिले शमूएल 7वा अध्याय आणि वचन 12. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेल यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन एजर हे नाव देऊन म्हटले की इथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. हा, इथवर परमेश्वर देवाने आमचं सहाय्य केलं आहे. काय सुंदर वचन आहे ते. परमेश्वर देवाच्या सहाय्याला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलं ना, ते या ठिकाणी म्हणत आहे परमेश्वर देवाने इथपर्यंत मला सहाय्य केलं. इथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत? आता तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेपर्यंत. विचार करा, एवढी मोठी महामारी येऊन गेली करोनाची, पण अजून पण श्वास घेता. विचार करा, अनेक जण अनाथ झालेले आहेत, अनेक जण विधवा झालेले आहेत, अनेकांच्या प्रॉपर्टी ज्या आहे ना आजारामध्ये निघून गेले आहेत. इथपर्यंत काही कमी पडलं नाही. अन्न भेटलं, हो भेटलं देवा अन्न. निवारा होतं का? भरपूर. चांगलं आरोग्य, हो देवा चांगलं आरोग्य पण भेटलं. कोणत्या गोष्टी कमी पडली का? नाही पडली. मग इथपर्यंत जर देवाने जर सांभाळलेला आहे तो देव म्हणतो मी तुला इथून पुढे पण घेऊन जाईल. मी तुला इथून पुढे पण जाय सांभाळ, इथून पुढे पण मी तुला सहाय्य करेल. देव सोडत नाही, देव टाकत नाही. लक्ष द्या, परमेश्वर देव हा माणूस नाही की तो बदलून जाईल. आपण बदलतो, परमेश्वर नाही बदलत. कारण देवाचं स्पष्टपणे सांगतं की ज्या वेळेला एलिया जो आहे ना, चर्च वचन सांगतं पहिले राजा 18वा अध्याय आणि 36 ते 39 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्या ठिकाणी एलिया हा आपण पाहतो की एकटा असताना परमेश्वर देव जो आहे ना, परमेश्वर देव हा एलियाला स्पष्टपणे म्हणतो की मी तुला इथपर्यंत साथ दिली ना,
इथून पुढे पण मी साथ देईल. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण पहिले राजा 18 अध्याय आणि 36 ते 39 वाचतो ना, एलिया एकटा होता, पण देवाने त्याला आकाशातून अग्नी जे आहे ना, देव सिद्ध केले की तो त्याच्या बाजूने आहे. लक्षात, देव सोडत नाही, लोक सोडून निघून जातील, लोक सोडून देतील, लक्षात, देव नाही सोडत. एलिया हा एकटा होता, त्याला सर्वांनी सोडलं होतं. एलियाच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले, अनेक प्रॉब्लेमचा सामना जो आहे ना, एलियाला करावा लागला, अनेक प्रॉब्लेमचा सामना. पण तुम्हाला माहितीये का, देवाने त्याला नाही सोडलं, देवाने त्याला टाकलं नाही. देव म्हटलं मी तुला आतापर्यंत सांभाळलं, इथून पुढे पण सांभाळलं. हो, इजबेल राणीच्या तावडीतून त्याला सांभाळलं, अनेक खोटे संदेशांच्या पासून त्याला सांभाळलं. देवाने त्याची उपासमार होऊ दिली नाही, देवाने त्याची काळजी घेतली. जर देव त्याची काळजी घेऊ शकतो, तो आपली पण काळजी घेईल. आणि म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. देवाने आजवर साथ दिली, पुढे पण साथ देईल. आणि म्हणून खचू नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका, चिंता करू नका. सर्व चिंता देवावरती टाका, सर्व चिंता देवावरती टाका, तो तुम्हाला सोडणार नाही. पुढचा मुद्दा, 5वा मुद्दा, आपला वेळ होत चाललेला आहे. 5वा मुद्दा, चिंता हा विश्वासाची कमी दर्शवतो. चिंता हा विश्वासाची कमतरता दर्शवतो, की आपण आपल्यामध्ये देवाप्रती विश्वास नाहीये असं त्याचा अर्थ होतो. जर आपण चिंता करतो, आपल्याकडे जिवंत देव आहे आणि तरी आपण चिंता करतो, आणि तो चिंता करणं याचा अर्थ हा आहे की आपल्यामध्ये देवाप्रती जे आहे ना, विश्वासामध्ये आपण कमजोर आहोत. बघा, यशायाचं पुस्तक 26वा अध्याय आणि वचन 3 काय म्हणते पहा. यशायाचं पुस्तक 26वा अध्याय आणि वचन 3, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. व्हेरी गुड. ज्याचं मन, ज्याचं हृदय परमेश्वराच्या स्थायी स्थिर झाले, स्थिर. किती वारा येऊ द्या, किती वादळ येऊ द्या, किती लाटा येऊ द्या, किती संकट येऊ द्या, किती प्रॉब्लेम येऊ द्या, ते देवाला सोडणार नाही. दानिएलच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आले, शद्रक मेशक अबेदनगोच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आले. ते म्हटले की आम्ही जिवंत देवाला सोडणार नाही. का? कारण त्यांचं जे मन आहे ना, ते जिवंत देवाच्या ठाई स्थिर झालं होतं. आणि म्हणून त्यांना पूर्ण जी शांती आहे ना, परमेश्वर देवाची ती प्राप्त झालेली होती. अर्धी उर्धी शांती नव्हती. वचन सांगतो, राजाने त्या ठिकाणी 7 पट भट्टी तापवण्याची आज्ञा केलेली होती. वचन सांगतो, फरमानावरती सही झाली होती, दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकायची. दानिएल कुठे माहिती का? आपल्या खोलीमध्ये यरुशलेमच्या दिशेला असणारी जी खिडकी आहे ना, ती खिडकी उघडून तो प्रार्थना करत आहे, देवाचा आदर करत आहे. का माहिती का? कारण त्याचं मन जिवंत देवाच्या ठाई स्थिर झालेलं होतं. त्याला माहिती आहे, ज्या देवाने सिंह बनवलं ना, त्या देवाला सिंहाची तोंड बंद करणं अवघड नाहीये. शद्रक मेशक अबेदनगोला माहिती होतं, परमेश्वर देव जो आहे ना, त्याच्या ज्या वेळेला आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये येतो, प्रगटीकरणाचं पुस्तक कोणीतरी काढतो, 1ला अध्याय, प्रगटीकरणाचं पुस्तक 1ला अध्याय आपण काढू, आणि त्या ठिकाणी मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार म्हणजे प्रभू येशूचा साक्षात्कार त्या ठिकाणी आहे. आणि वचन 13 पहा, वचन 13, आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोड वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. वचन 14 पण वाचा. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. आणि वचन 15, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जलजलीत
सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याचे पाय जणू काही भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळी सारखी होती. शद्रक मेषक अबेदनगोला माहित होतं देव काय. राजा 7 पट भट्टी टाकतो, पण आम्ही मुळीच देवावरचा विश्वास कमी होऊ देणार नाही. आमचं मन मुळीच अस्थिर होऊ देणार नाही. हो, आणि तुम्हाला सांगू का, तो शास्त्र भाग ज्यावेळेस आपण वाचतो ना दानिएलच्या पुस्तकामधला, तिथे सांगितलं, राजा म्हटला आपण तिघांना टाकलं, मग हा चौथा पुरुष कोण आहे? हा चौथा पुरुष कोण आहे? आणि अनेक बायबलचे स्कॉलर्स म्हणतात चौथा पुरुष प्रभू येशू होता. लक्ष द्या, देव तुम्हाला सोडणार नाही, देव तुम्हाला टाकणार नाही, तो तुमची काळजी घेईल. आणि तुम्हाला माहिती का, आपण ज्या वेळेला 2 राजे 4 अध्याय आणि 18 ते 37 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी एक स्त्री होती, आणि ती जी स्त्री आहे ना, त्या स्त्रीचा जो मुलगा आहे तो मुलगा मेला होता. आणि ती स्त्री सुनेमकरीन स्त्री, आपण सुन्नी स्त्री. लक्षात, त्या स्त्रीचा मुलगा मेलेला असताना देवाच्या माणसाने त्याची विचारपूस केली, सर्व काही ठीक आहे का? त्यावेळेस ती म्हणाली, हो सर्व काही ठीक आहे. पण सर्व काही ठीक नव्हतं तिथं. तिचा मुलगा मरण पावला. तिच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख असताना पण तिचा विश्वास कमी नाही झाला. तिचा विश्वास जो आहे ना, देवाचा माणूस एलिशा आणि देवावरती होता, आणि देवाने एलिशाची प्रार्थना ऐकली आणि तिचा मुलगा तिला जिवंत भेटला. लक्ष द्या, तुम्हाला असं वाटत असेल की आता सर्व काही होणं अशक्य आहे. काही दिवसापूर्वी मी प्रार्थना करतो आणि म्हटलं की देवा, आता खूप प्रार्थना केल्या, आता इच्छा नाही होत प्रार्थना करायची की मला स्वतःच घर मिळावं. देवाने मला अभिवचन दिलं की तू काळजी करू नको, मी तुला चांगलं सुंदर स्वतःचं घर देईन. कधी कधी असं वाटू शकतं आपल्याला की आता आपल्याकडनं हे होणार नाही, आपल्याला हे भेटणार नाही. पण देवाचं अभिवचन सांगतो की मी तुला ते देईन. या ठिकाणी ह्या स्त्रीचा मुलगा मेलेला होता. तिला देवाच्या माणसं विचारलं, सर्व काही ठीक आहे का? ती म्हटली हो, सर्व काही ठीक. पण त्या होच्या पाठीमागे काय होतं माहिती का? मुलगा मेलेला आहे. देवा, मुलगा मेलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, देवाचा माणूस एलिशा आणि देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने त्याला जिवंत केलं. लक्ष द्या चर्च, तुमची परिस्थिती देवा बदलत, देवा तुमची काळजी घेईल. देवा जो आहे ना, तुम्हाला सोडणार नाही. तुमचा विश्वास कमी होऊ नका, तुमच्या परिस्थितीकडे बघू नका. तुमच्या परिस्थितीपेक्षा देव मोठा आहे, तुमच्या चिंतेपेक्षा देव मोठा आहे, तुमच्या जीवनातल्या सर्व प्रॉब्लेम पेक्षा देव मोठा आहे. हो, त्याला सर्व प्रॉब्लेमची नस माहिती आहे. जर तो वारं जर शांत करू शकतो, वादळ जर शांत करू शकतो, तर आपल्या जीवनातल्या चिंता त्या वादळापेक्षा फार कमी आहे, फार लहान आहे. आणि म्हणून देवाला धरून राहा, देवाला सोडू नका. विश्वास जो आहे तो कमी होऊ नका. 6वा मुद्दा, देवाची योजना आपल्यासाठी चांगली आहे. 6वा मुद्दा लिहून घ्या, देवाची योजना आपल्यासाठी चांगली आहे. यिर्मयाचं पुस्तक 29वा अध्याय आणि वचन 11 बघा काय म्हणत आहे. यिर्मया 29वा अध्याय आणि वचन 11 मध्ये देवाची योजना कशा प्रकारे आपल्यासाठी चांगली आहे. माझ्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वचन 11, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. व्हेरी गुड. परमेश्वर म्हणत आहे, कोण मनुष्य नाही. परमेश्वर म्हणत आहे की देवाची योजना, माझी योजना ही तुमच्यासाठी चांगली. आणि काय योजना आहे?
भविष्य करता काय योजना आहे, वर्तमान समय करता. बघा वचन सांगत आहे, परमेश्वर म्हणतो तुमच्या विषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहे ना, जे प्लॅन्स आहे ना, ते तुमच्या हिताचे आहे, तुमच्या चांगल्याचे आहे, तुमच्या वाईटाचे नाहीये, तुमच्या अनिष्टाचे नाहीये. लोक तुमच्याबद्दल अनिष्टाच्या योजना योजतील, लोक तुमच्याबद्दल वाईट योजना योजतील, पण देव लोकांसारखा नाहीये हे समजून घ्या. देवाच्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयी केवळ 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 आणि केवळ चांगलं आहे, केवळ चांगलं आहे. आणि म्हणून देव म्हणते की ते तुम्हाला भावी स्थितीमध्ये आशा देईल. तुम्हाला माहितीये का, पवित्र शास्त्रामध्ये असं आपण रूथचं पुस्तक वाचतो ना चर्च, रूथच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की रूथ जे आहे ना, तिचा नवरा मरण पावला होता, तिला आशा नव्हती. रूथ एक अन्य जाती, तिला आशा नव्हती, पण तिला एक गोष्ट माहिती होती की नवमीचा जो देव आहे ना तो जिवंत आहे. तुला ही गोष्ट माहिती आहे की नवमीचा देव जो आहे ना तो माझा देव आहे. नवमी तिला म्हणाली, आता तुझा नवरा पण मरण पावला आहे. नवमी या नावाचा अर्थ होतो खाली असणं, रिकाम असणं. ती भरलेला हात जे आहे ना, देवाचं शहर सोडून गेलेली होती. हा वृत्तांत तुम्हाला वाचण्याकरता भेटल रूथ 1-4 मध्ये. आणि जेव्हा ती परदेशामध्ये गेली, लक्ष द्या, तिचा नवरा, तिचे दोन्ही मुलं पण वारले. ती म्हणाली रूथला, माझ्या बरोबर नको येऊ, तुझा नवरा मरण पावलाय, तू तुझ्या लोकांमध्ये परत जा, तुझ्या आई वडिलांकडे जा, तुझ्या लोकांमध्ये परत जा. ती म्हणते नाही नाही, तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते माझे लोक, मी तुझ्या सोबतच राहील. पण तुम्हाला माहितीये का, तिच्या अशा प्रकारच्या विश्वासामुळं, तिच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळं परमेश्वर देवाने तिच्यावरती अनुग्रह केला. देवाच्या मार्गावर चालणार होती. परमेश्वर देवाने तिच्यावरती दया केली, परमेश्वर देवाने तिच्यावरती अनुग्रह केला आणि तिला चांगला सुंदर असा बोआज नावाचा व्यक्ती पती म्हणून दिला. आणि सर्वात चांगली गोष्ट काय माहिती का, आणखीन चांगली गोष्ट सांगायची ठरलं तर ती येशूच्या वंशावळीमध्ये ती आली. रूथ येशूच्या वंशावळीमध्ये. लक्ष द्या, या जगामध्ये राहत असताना ना, देवाची योजना तुमच्यासाठी कशी आहे, चांगली आहे ना, ती समजून घ्या काय आहे. निराश नका हो, हताश होऊ नका. जीवनामध्ये प्रॉब्लेम आले ना, खचून जाऊ नका, मुळीच खचू नका. प्रार्थना करा, देवाकडे जा, देवाला सांगा, देवाला विचारा काय प्लॅन काय आहे, योजना काय आहे माझ्याबद्दल. तुझ्या मनामध्ये काय ह्या गोष्टी आहे का ज्या मला त्रास देणार आहे, जे माझे अश्रू पाडणार आहे, जी माझी चिंता खचवणार आहे, मला तोडणार आहे? मग काय आहे तुझ्या मनामध्ये, मला दाखव, मला सांग. देवबाप त्याच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला दाखव, त्याच्या मनातल्या गोष्टी देवबाप तुम्हाला दाखव. खचू नका, निराश होऊ नका. 7वा मुद्दा क्रमांक 7, तुमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये आहे. 7वा मुद्दा, तुमचं जे जीवन आहे ना ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे. जसे ती माती कुंभाराच्या हातामध्ये असते ना, ती चिंता नाही करत. तिला माहितीये माझ्या जीवनामध्ये असलेले जे खडे आहेत ना, ते कितीही त्या चाकावर ठेवल्यानंतर, कुंभाराच्या हाताला लागल्यानंतर कुंभार काय करणार माहिती का, ते खडे काढावे, पण मला ते चाकावून काढणार नाही, मला तो फेकणार नाही, मला तो साफसूफ करेल. तुमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये आहे ना, पण तुमच्या जीवनातल्या चिंता, तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम, तुमच्या जीवनातल्या समस्या परमेश्वर काढेल, कोणी माणूस नाही काढू शकणार. आणि म्हणून तुम्ही जे आहे ना, चिंता करू नका. लक्ष द्या, तुमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये आहे. पहा वचन काय सांगत आहे, स्तोत्र संहिता 16वा अध्याय आणि वचन 11 पहा काय म्हणत आहे. स्तोत्र संहिता 16वा अध्याय आणि वचन 11.
जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य संदोधित आहेत. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी दावीद अतिशय स्पष्टपणे उत्तम वारसा संदर्भात सांगत आहे. आणि उत्तम वारसा काय माहिती का? तो म्हणतो जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. कोणी माणूस दाखवू नाही शकत जीवनाचा मार्ग, शिवाय देवाचं, शिवाय येशूचं. येशू म्हटला मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. हो, येशू म्हटला मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याकडे आल्यावर कोणीही पित्याकडे जात नाही स्वर्गामध्ये. मी दार आहे. आणि ही गोष्ट दावीदाला कळाली होती. दावीद म्हटलं जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. आपण आनंद कुठे शोधतो? जगामध्ये, जगाच्या गोष्टींमध्ये, श्रीमंतीमध्ये, सुखामध्ये, सुखविलासामध्ये, पैशात. काय त्याच्यामध्ये पूर्ण आनंद आहे का? नाही, क्षणिक आनंद आहे. येशू म्हणतो जग देत तसं नाही, मी माझा आनंद तुम्हाला देतो. हो, येशूचा आनंद हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं हे आपलं लक्ष असलं पाहिजे. हा आपला उद्देश असला पाहिजे. कारण वचन सांगत आहे तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. सदोदित. देवाच्या उजव्या हातामध्ये सुख आहे, पूर्ण आनंद आहे. आणि याची जी जाणीव आहे किंवा याचा जो परिचय आहे ना, तो संत पौलाला झालेला होता. संत पौल हा प्रेषणाच्या पुस्तकाच्या 27व्या अध्यायामध्ये म्हणतो की मला अनेक वेळा अटक करण्यात आलं, अनेक वेळा मला मारण्यात आलं, अनेक वेळा माझं जहाज फुटलं, अनेक वेळा जे आहे ना मला फटके देण्यात आले, उपवास मार झाले, खूप दुःख झालं मला. पण ह्या सर्व दुःखांचं जे सांत्वन आहे ना, ते देवाने केलं मला पूर्ण आनंद देऊन. लक्ष द्या, आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? आपण आपल्या जीवनामध्ये चिंता न करता प्रार्थना केली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपली काळजी घेतो याची आठवण रोज स्वतःला आपण दिली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मार्गात परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये आजवर देवाने साथ दिली तर पुढे पण देईल हे सतत स्वतःला आठवण दिलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये चिंता अविश्वासाची कमतरता दर्शवतो आणि म्हणून चिंता करण्याऐवजी आपण विश्वास देवा ठेवला पाहिजे की आपण केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये देवाची योजना आपल्यासाठी चांगली आहे याचं स्मरण स्वतःला आपण दिलं पाहिजे. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जे जीवन आहे परमेश्वराच्या हातामध्ये आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं. चर्च या दिवसांमध्ये प्रार्थना करून देवाला आपल्या चिंता करा, उपवास करा, प्रार्थना करा. निश्चित अर्थाने देवा हा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. निश्चित अर्थाने तो तुम्हाला चांगल्या गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही, तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार, तुमच्या चिंता दूर केल्याशिवाय राहणार. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे.